नमस्कार, मी डॉक्टर राहुल भीमराव घुले, अधिकृत उमेदवार राष्ट्रीय समाज पक्ष भूम परांडा वाशी 243मधून मी यावर्षी आमदारकीसाठी विधानसभेसाठी निवडणूक लढत आहे। प्रचाराचा जोर आता चांगलाच वाढत आहे, दौरे वाढत आहेत आमचे। आज तातडीची पत्रकार याच्यासाठी घेतली आम्ही की येत्या रविवारी म्हणजे 17 तारखेला सकाळी 11 वाजता नगरपालिकाच्या समोर, आपल्या नगरपालिकेच्या समोर भूम येथे राष्ट्रनायक श्री महादेवजी जानकर साहेब यांची भव्य अशी जाहीर सभा यावेळेस होत आहे। स्वतः महादेवजी जानकर साहेबचं इथं आगमन साहेबांचं सकाळी 11 वाजेच्या आसपास होत आहे आणि हेलिकॉप्टरने ते उतरण्यात सर्व परवानग्या आम्हाला मिळालेल्या आहेत। आणि भूम परांडा वाशीतील समस्त जनतेला मी आजच सांगू इच्छितो की तुम्ही हजारोंच्या संख्येने जे साहेबांवर प्रेम करतात, राष्ट्रीय समाज पक्षावर प्रेम करतात, आमच्यावर प्रेम करतात, आमच्या सगळ्यांनी, कारण ही विजयी सभा आहे, शेवटची सभा म्हणू शकतो आपण, विजयाची नांदीची सभा आहे। त्यासाठी तुम्ही सर्वांनी यावं। त्यासाठीच आम्ही थोडंसं आज एक संबोधित करावं म्हणलं। आपल्या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून आपले राजकीय कट्टावाले आहेत, 123 धाराशिव न्यूज आहे, 423 आहे, AP लाईव्ह आहे, NT TV आहे, सर्वांचे तुमचे आभार। अजून या उद्या तुमच्या मतदारसंघामध्ये महादेव वाघमारे यांची काल सभा झालेली आहे आणि आता त्यानंतर हाकेंची सभा होणार आहे अशी चर्चा आहे। हो, या संदर्भात आपलं नेमकं म्हणणं? काल नवनाथाबा वाघमारे हे OBC नेते, OBC योद्धा, कालच आपल्याकडे भूमला मोठी जाहीर सभा झाली आणि त्या सभेला आपण पाहिलं असेल आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व जनतेने उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। म्हणजे लोक वाट पाहत होते आणि चांगला लोकांनी रिस्पॉन्स दिला आम्हाला। पहिली सभा होती आमची, परंतु मला काही तासापूर्वी कळले की उद्या माननीय प्राध्यापक हाके सर यांची पण उद्या सभा आहे। मला वाटतं महाराष्ट्रातला हा पहिलाच मतदारसंघ असेल की जिथे वाघमारे साहेब आणि हाके साहेब हे समोरासमोर आलेले आहेत। काही दिवसापूर्वी आपल्याकडे 3 महिन्यापूर्वी OBCच्या एकजुटीसाठी माननीय प्राध्यापक हाके साहेबांची सभा झाली होती नगरपालिकेपुढे आणि त्यावेळेस त्यांनी आवाहन केलं होतं की जिथे जिथे OBCंना गरज पडेल आवाज द्या, आम्ही येईल। आणि त्यांनी आलमप्रभूची शपथ घातली होती की तुम्ही सर्वजण OBCसाठी लढा, OBCसाठी एक मोठा लढा द्या आणि तुमचं पहिलं मत ही OBCला द्या, असा एक त्यांचा व्हिडिओ पण व्हायरल झाला होता मध्ये। आणि उद्या त्यांची सभा होते। आता मला पण प्रश्न किंवा मला बरेच कार्यकर्ते प्रश्न विचारत की असं कसं, कारण वाघमारे साहेब आणि हाके साहेब हे दोघंही राम लक्ष्मण सारखे आहेत आणि ते दोघंही या मतदारसंघात समोरासमोर आले। थोडं मतदारामध्ये संभ्रम निर्माण होतो की मी स्वतः OBC आहे, वाघमारे साहेब OBC आहेत, हाके साहेब OBC आहेत आणि ते OBCसाठी लढा देत असताना असं व्हायला नाही पाहिजे, मला असं वाटतं। प्रचाराचे 4 दिवस बाकी आहेत आणि आतापर्यंतचा आपला प्रचार झालेला आणि पुढे आपले मुद्दे कोणते असणार आहेत मतदार? प्रचार जवळपास आमचा आता संपत आलेला आहे, परंतु थोडासा वेळेचा अभाव असल्यामुळे मी जाहीर माफी मागतो जनतेची की बऱ्याच काही छोट्या गावामध्ये मी येऊ शकलो नसेल, तुमच्या घरापर्यंत मी पोचू शकलो नसेल। तरी पण मी या माध्यमातून सांगू इच्छितो की माझी नीतिमत्ता साफ आहे। जरी वेळ कमी असला तरी पण तुम्ही मतदान करा, कारण हे मतदान तुम्ही स्वतःसाठी करताय। आपल्या तालुक्यातली लढाई ही वेगळी लढाई, महाराष्ट्रातली लढाई पारंपरिक लढाई नाही आहे। एका बाजूला दडपशाही आहे आणि एका बाजूला निष्क्रियता आहे। या दोघांच्या विरोधात मी सामान्य जनतेसाठी मी लढतो आहे आणि मी माझं काय काम आहे त्याचा ट्रेलर मागील 1 वर्षात सगळ्यांना दाखवलेला आहे। तर मला असं वाटतं की आता नवीन काळ आलेला आहे आणि नवीन राहुलला तुम्ही निवडलं पाहिजे, मला असं वाटतंय। कारण मला राजकीय पार्श्वभूमी नसली तरी काम करायची पार्श्वभूमी मला एक अनुभव आहे, कारण मी सरकारी नोकरी पण केलेली आहे किंवा 100% काम कसं कार्यतत्पर करून अधिकाऱ्यांकडून कसं करून घ्यावं याची मला चुणूक आहे। त्याच्यामुळे मी जनतेला आवाहन करतो की तुम्ही मला निवडून दिलं तर नक्कीच मी 100% प्रयत्न करेल सर्वांनाच काम करून देण्याचा। प्रचाराचा आता शेवटचा टप्पा आलेला आहे। परवा साहेबांची सभा झाली की मग 18 तारखेला आपलं इलेक्शन संपत आहे, प्रचार दौरा संपत आहे। आम्ही घरोघरी भेटी आता चालूच आहेत, सर्व समाजाच्या लोकांना भेटतोय, सर्व विविध व्यापारी वर्गांना भेटतोय, आम्ही गरिबांना भेटतोय,
ही लढाई मला एक आठवत, मला एक माझा एक अनुभव सांगतो तुम्हाला, की आता मी खेड्यातून आलो, काही दौरे करून आलो, म्हातारी लोक होते, ज्येष्ठ लोक फार प्रेम देत आहेत. म्हणजे राजकारण बाजूला ठेवा, पण ह्या जनतेने जे भूमपरांडा वाशीचे मला प्रेम दिलं आहे ते खूप मोठं प्रेम आहे. कारण कोणी ना कोणी कुठं ना कुठे लाभार्थी भेटतात आपल्याला, की साहेब तुम्ही आम्हाला काठी दिली, साहेब तुम्ही आमच्या पाहुण्याचं ऑपरेशन करून दिलं, साहेब तुम्ही आम्हाला शेतामध्ये DP वाहतूक करून दिली. म्हणजे प्रत्येक गावात कोणी ना कोणी भेटतं आणि ते एक आपल्याला एक चांगलं समाधान देऊन जात आहे. बाकी इलेक्शन होतील जातील, पण हे प्रेम जे मी कमवलं आहे ते इतर कोणताही नेता कमवू शकला नाही, हे मी ठामपणे सांगू शकतो. निवडणुकीच्या अगोदर हाकेसाहेब आणि नवनाथ वाघमारे हे समाजाला असं सांगत होते की OBC आरक्षण जर वाचवायचं असेल तर आपले OBC आमदार निवडून गेले पाहिजे. आज भूमपरांडा वाशी मतदारसंघात काल वाघमारे साहेबांची सभा झाली, हाके साहेबांची सभा होती. आता या OBC समाजात जर अशा प्रकारे जर दुफळी माजत असेल तर मग ते जे पाठीमागं सांगत होते की आपले OBC आमदार निवडून गेले पाहिजे, तर मग तुमचे OBC आमदार निवडून कसे जाणार आहेत? नाही, नक्कीच थोडासा चुकीचा पायंडा पडतोय असं मला वाटतं. कारण ताजी सभा आहे कालची आपली आणि प्रचंड यशस्वी सभा. आणि मला 100% माहिती की वाघमारे साहेब किंवा हाके साहेब हे एकमेकाला सांगितल्याशिवाय कुठं सभा घेणार नाहीत. वाघमारे साहेब बी त्यांना सांगूनच आले असतील आणि आता तिथंच परत हाके साहेब वंचितचे उमेदवारांसाठी जर सभा घेत असतील तर नक्कीच OBC समाजामध्ये चुकीचा मेसेज जाईल हा. आणि मला वाटतं OBC समाजामध्ये दुही पडू नये, कारण एकतर कितीतरी वर्षांनी हा OBC समाज एकत्र झालेला आहे आता, आणि त्याच्यामध्ये पण जर दुही पडत असेल तर हे नक्कीच समाजासाठी घातक आहे आणि समाजाला नुकसान करणार आहे. परंतु भूमपरांडा वाशीतील जनता खूप सुज्ञ आहे, कारण त्यांना माहिती OBC उमेदवार डॉक्टर घुले यांचं काम बोलतंय. माझं मी तोंडाने माझी स्तुती करणं चांगलं नाही आहे आणि मी काम करतोय आणि OBC समाजातून आलो तरी पण मी OBCसाठी काम करत नाही, सर्व समाजासाठी काम करतोय. मी मुस्लिमांसाठी खतना ऑपरेशन केलेत, 200 मराठा रुग्णांचे ऑपरेशन केले. मी कधी जात पाहिली नाही आणि पाहणारही नाही इथून पुढेही. तेव्हा मी सर्व समाज, दलित समाजाचे मी कितीतरी पेशंटचे ऑपरेशन केले, सगळ्या समाजाला सोबत घेऊन जातोय. पण तुमचा प्रश्न रास्त आहे की हे पहिला मतदारसंघ होईल की जिथं हाके साहेब आणि वाघमारे साहेब दोघेही समोरासमोर आहेत. तेव्हा असं होऊ नये. समाज छोटा आहे आपला आणि आताशी जागा झालेला आहे असं मला वाटतं. आरक्षणासाठी सुरू झालेली लढाई ही आता राजकारणात आल्यानंतर एकमेकाच्या विरोधात लढाईची वेळ या दोघांवर आली असं तुम्हाला वाटतंय का? म्हणजे मला प्रश्न हा अतिशय चांगला प्रश्न आहे, परंतु माझी प्रामाणिक भावना आहे की दोघांनी एक राहावं. हाके साहेब असतील, वाघमारे साहेब, शेवटी हे आरक्षणातून जन्मलेले नेते आहेत आणि त्यांनी जर आता विरोधाभास भूमिका घेतल्या तर काळाप्रमाणे संपायला पण वेळ लागत नसतो असं मला वाटतं. आपण म्हणता दोघांनी एकत्र व्हायला पाहिजे. आता OBCवर आपण पण आहेत आणि वंचितचा काही OBCवर आहे, पण दोघांनीच विचार करून म्हणजे एकत्र येण्याची गरज होती अशी काही मतदारांचं मत होतं. ह्याच्याविषयी काय सांगतात आपण? नाही, 100% दोघांनी यायला पाहिजे होतं असं लोकांचं मत आहे. परंतु आमची पण भावना होती OBC समाजात की आमच्या समाजातून बी कोणीतरी उभारलं पाहिजे ना. आज भूमपरांडा वाशीत 1,35,000 OBC समाज आहे, बरोबर. 40,000च्या आसपास दलित समाज आहे, मुस्लिम समाज 35,000 आहे, मराठा समाज जवळपास 1.5 लाखाच्या आसपास आहे. सगळ्या समाजाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मराठा समाजाचे आज 2 उमेदवार आहेत, दलित समाजातून पण 1 उमेदवार आहेत. मग 1,35,000 OBC समाजातून एकही सक्षम उमेदवार नाही आहे. मलाही समाज बोलत होता नाही की मग कोणीतरी डेअरिंग केली पाहिजे, कोणीतरी समाज पुढे, म्हणून मी पुढे आलेलो आहे. आणि एकत्र यायचा प्रश्न, एकत्र तर सगळेच आले पाहिजेत आणि एकच उमेदवार निवडला पाहिजे, पण असं होत नाही आहे. त्यामुळं प्रयत्न केला आम्ही काही काळापूर्वी की थोडंसं काही वैचारिक पातळीवर आपल्याला करता येते का, पण काही झालं नाही त्या गोष्टी. त्यामुळं OBC समाजातून मी लढाईला उतरलेलो आहे. OBC समाजातून तुम्ही इथं उमेदवार उभा आहे. हाके साहेबांनी काय OBCची साथ दिलेली असताना सुद्धा वंचितची बाजू एक धरलेली, असं का, असं कशामुळे झालं असं? मला हा प्रश्न खरोखर आताच कळलेला आहे आणि अनुत्तरित आहे मी. कारण जर हे झालं तर हे महाराष्ट्रातला पहिला मतदारसंघ असेल की दोन्ही विरोधाभास आहे. दोघी समोरासमोर वाघमारे आणि हाके साहेब जर समोरासमोर उभे ठाकले तर हे समाजासाठी घातक आहे मला असं वाटते. पहिला नाही पाहिजे, कुठल्याही समाजात एकही राहायला पाहिजे हीच कोणाची भावना असते. कोणाच्या घरात भांडणं जरी झाले तर आपण काय म्हणतो की बाबा भावाभावाने भांडू नका, एकत्र राहा, हीच सगळ्यांची शेजारी पाजाऱ्यांची भावना असते. तसं त्यांनी एकत्र राहावं अशी आमची भावना आहे.
या बाबतीत आपलं काल आलेले नवनाथ वाघमारे यांच्याशी आपलं या सभेच्या बाबतीत काय बोलणं झालेलं आहे? नाही, या बाबतीत नाही. काल ज्यावेळेस ते आले होते ते म्हणले माझं साहेबांशी बोलणं झालेलं आहे आणि त्यांना मी सांगितलं की मी सभा दिली भूमला. ते म्हणले ठीक आहे, घ्या सभा घ्या म्हणले भूमला, काही हरकत नाही. पण आज अचानक ह्यांची सभा लागली. ठीक आहे, लोकशाही आहे, सगळ्यांना सभा घ्यायचा अधिकार आहे. आमची विनंती एकच होते की आताशी कुठंतरी ओबीसी समाजातून 2 नेते तयार झाले, त्यांनी एकत्र राहावं समाजासाठी. बाकी काही प्रत्येकाला सभा घ्यायचा अधिकार आहे. उद्या कोणी येऊ शकतं, कुठेही सभा घेऊ शकतं, त्याला कोणाचाही विरोध असण्याचं कारण नाही आहे. तर 1,35,000 आपण मतदार आहे म्हणतो ओबीसीचं. पण तसे जर 2 नेते 2 बाजूला गेल्यानंतर त्याचं ही होणार आहे, तर त्याचा फटका दोघांनाही बसणार. मग ही ओबीसी एकत्र येऊन लढा, एकीकडून बोलतेत आणि इकडून 2 ठिकाणी जर 2 गेले तर एक मतदारांनी आता ह्याच्यात काय करायचं? हा, शेवटी मतदार सुज्ञ आहे. मायबाप जनता सगळी सर्वोच्च ठिकाणी असते इलेक्शनमध्ये आणि मतदार ठरवतील की कोण खरा ओबीसी आहे आणि कोणाला मतदान दिलं पाहिजे, की कोण योग्य उमेदवार आहे, कोण कामाचा उमेदवार आहे, ते ठरवेल. आणि ओबीसीच नाही, मला सगळेच समाज मतदान करणार आहेत. माझ्याकडे मुस्लिम समाज मतदान करणारे, गरीब मराठा समाज माझ्याकडे मतदान करणारे, दलित समाज मतदान करतो, सगळे समाज मला मतदान. शेवटी हा विषय ओबीसीचा नाही, हा जनतेचा विषय आहे आणि सर्व जनता मला मतदान करेल ही मला 100% खात्री आहे. गल्ली ते दिल्लीतील राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा.